नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सुविधांचे माहेरघर परभणी शहर असेच महानगरपालिका अंतर्गत असणारा प्रभाग क्रमांक 11 मधील विविध नागरी समस्या सोडविण्या संदर्भात आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना दिले निवेदन। अधिक माहिती अशी की परभणी शहरातील कायम दुर्लक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधील विविध नाल्या व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे। त्यामुळे प्रामुख्याने अब्दुल रहीम नगर, गाजीबाग, तुराबुल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी मोहम्मद कॉलनी, हाजी अहमद कॉलनी या नगरामधील रस्त्यांची व नालींची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। तसेच बऱ्याच वस्त्यामध्ये अजूनही पक्के रस्ते व नाली बनवले गेले नाहीत। या कारणाने येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। या नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या अशी मागणी युवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान, परभणी तालुका अध्यक्ष प्रमोद अंबोरे, उत्तर विभाग युवा जिल्हा अध्यक्ष कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे, शेख अजहर भैया, दीपक आनंदा, सय्यद जुनेद, मजर खान, अलियार खान आदी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद। पाहूयात काही क्षणचित्रे। 17 फेब्रुवारी 2025 रोजी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा आघाडीच्या वतीने महानगरपालिकेला एक प्रभाग क्रमांक 11 मधील महानगरपालिका हद्दीतील असलेला प्रभाग क्रमांक 11 आहे। अनेक वर्षापासून अनेक नागरी सुविधांपासून वंचित आहे। तिथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत, लाईट्स नाही आहेत, रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत। तिथल्या प्रभागातील लोक तिथं कसे वास्तव्य करत असतात हे त्यालाच माहीत। त्यांच्या काही दुकडे घेऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश वाल्मिक गाडे तसेच जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्याकडे येऊन त्यांना तिथल्या नागरी सुविधाबद्दल मागणी केली। त्या तात्काळ त्यांनी या कार्याची दखल घेऊन त्या लोकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आमचं एक वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ येऊन एक निवेदन तयार करून परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना भेट देऊन तसेच शहर अभियंता यांना सुद्धा भेट देऊन सरील या प्रभागातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये येणारी नगर आहेत असे की अब्दुल रहीम नगर, गाजीबाग, तुराबुल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी अहमद कॉलनी या नगरामध्ये रस्त्यांच्या व नाल्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या प्रभागामध्ये लवकरात लवकर रस्ते, पक्क्या स्वरूपाचे रस्ते, पक्क्या स्वरूपाच्या नाल्या या बनवून देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आता सध्या तरी आम्ही त्याला विनंती वजा अर्ज केलेला आहे। आज आम्ही शिष्टमंडळ आलेलं आहे। उद्या चालून जर या नागरी समस्या लवकरात लवकर नाही सोडवल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव आंबोरे याच्या वतीने सांगू इच्छितो। धन्यवाद। अध्यक्ष ते काय म्हणतील सांगा। गणेश जय भीम सर। मी गणेश गाडे, वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष। आज प्रभाग क्रमांक 11 मधील नाली व रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली। त्यामध्ये त्यांना आपण असं सांगितलं आहे की प्रभाग क्रमांक 11 मधील रहीम नगर, गाजीबाग नगर, तुराबुल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी अहमद कॉलनी ह्या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आहे। तसे तिथं नाल्या वगैरे काहीच नसल्यामुळे लवकरात लवकर तिथं नाली व रस्ता बनवा ही अशी आपली मागणी वंचित बहुजन आघाडीमार्फत केली आहे। आणि त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह म्हणले की आम्ही लवकरात लवकर याबद्दल जे होईल ते लवकरात लवकर आपण करू याविषयी। मुझफ्फर खान, युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी परभणी। आज आम्ही आमच्या वाटामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे नाल्या रोड नादुरुस्त आहे त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही एक 2-4 महिन्यामध्ये तुमची अडचण दूर करू आणि योग्य पद्धतीने साहेबांना आम्हाला मार्गदर्शन केलं आहे। आम्ही साहेबांचा धन्यवाद करतो आणि जेवढं लवकर होईल त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला कळू म्हणले। आणि दुसरी गोष्ट, आता रमजानचा महिना येऊ लागला पुढच्या महिन्यामध्ये, त्या संदर्भात आम्ही भेटलो। काही ठिकाणी कसं येतात सैरचा वेळ असते, पंधाळा असते, घास असते, त्या संदर्भात आम्ही बोललो लाईटसाठी। त्याने बी तेव्हाच फोन लावून आम्हाला सहकार्य केले आणि सांगितले की लवकरात लवकर 2-4 दिवसामध्ये जे लाईट बंद पडलेली आहे
ते सगळे लाईट लवकर दुरुस्त करण्यात येईल. त्याकरिता मी महापालिकेच्या आयुक्त साहेबाला धन्यवाद देतो. त्यांनी जे वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केलं त्याबद्दल याला सांगून मी आपलं आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.